नमस्कार मित्रांनो, मी योगेश पर्व आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर। आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बहुगुणी अशी मुळ्याची भाजी। तर ही भाजी कशी करायची यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, आज सकाळी मला मुळ्याची भाजी मिळाली। तर ही बघा, हे मुळे हे जास्त म्हणजे जून नाहीत, कोवळेच आहेत मुळे हे। तर अशा मी ही मुळ्याची एक पेंडी भाजी आणली आहे आणि ती मी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आणि धुवून जरा नितळ ठेवून चिरली आहेत। हे बघा, हे मुळे आहेत ना, हे मुळे पण मी असे बघा चिरून घालणार आहे कांद्यासारखे, त्यामुळे त्याला चांगली चव येते। तर मुळे आता हे बघा, हे मोठे जर मुळे असतील ना, हे बघा हे असे, तर आपण काय करायचं, याने अशी सालवरची असते ना मातीचा भाग, तो असं काढून स्वच्छ धुतले आहेत मी चांगले चोळून, तरी पण ते असे वरची साल ही काढून टाकायची आणि मग हे चिरायचे आपण ह्या भाजीमध्ये। आणि काय करणार आहे, जरासंच मीठ टाकणार आहे आणि जरासं मळून घेणार आहे, कारण ही भाजीची पानं असतात ना त्याच्यावर असं खरखरीतपणा असतो ते कशी, तर तो थोडंसं जाण्यासाठी आपण काय करणार, मी ते जराशी चुरून टाकणार आहे। तर आता ही भाजी मी सगळी चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून, बघा अशा प्रकारे मुळे पण। आणि मग ह्या भाजीसाठी मी हे 4-5 मिरच्या घेतल्यात आणि हे 3 कांदे हे चिरून घेते। भाजी करायला एकदम सोपी आहे बघा, ही जशी आपण बाकीच्या भाज्या करतो ना त्याचप्रमाणे। आणि ही भाजी तर आता आपल्याला मिळणार ह्या सीझनला, उन्हाळ्याच्या हिवाळ्यामध्ये अगदी उन्हाळ्यापर्यंत आपल्याला ही भाजी मिळणार। तेव्हा अवश्य आठवड्यात नाही तरी खायची मुळ्याची भाजी, चांगली असते, फायबर त्याच्यामध्ये जास्त असतं, आपलं पोट साफ होण्यासाठी याचा उपयोग होतो। तर अशा प्रकारे मी भाजी सगळी चिरून घेतली आहे। आता कांदे आणि मिरच्या पण चिरून घेते आणि नंतर कशी फोडला टाकायची ते दाखवते तुम्हाला। बघा, भाजी मी चिरून घेतली होती मग अशी ना, आता जराशी नुसतं असं हाताने अशी काय केली, अशी जराशी ती मळून घेतली आहे फक्त। हां, आता इथे टोप ठेवला गॅसवर, तो गरम झाला आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल घालते, आपल्याला तेल जरासं जास्त लागेल कारण कांदा आपण 3 कांदे घेतले आहेत। भाजीमध्ये कांदा असला ना की भाजीला चांगली चव येते, त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या 4-5 मिरच्या, तिखट मिरच्या आहेत त्या, आणि हे कांदे। आता जरासा आपण परतून घ्यायचा, जास्त काय परतण्याची गरज नाही कारण तो भाजीबरोबर कांदा शिजेल। बघा, ही भाजी ना लोखंडी कढईत केली तर खूप छान होते, पण आता ही भाजी राहणार नाही आहे म्हणून मी या टोपात घेतली ती करायला। जरासा परतून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण ही भाजी घालायची आहे की आपली काय होईल, भाजी आणि एकदमच शिजेल। बघा बघा, भाजी जराशी हाताने रगडल्यामुळे अशी झाली आहे ती। आपण त्यातलं पाणी बिणी काय काढून टाकणार नाही आहोत, त्याच्या सकट आपण हे काय करणार आहोत, भाजी आपण ही आता वर झाकण देऊन त्याला 4-5 मिनटं त्याला वाफ द्यायची। मी ह्या पद्धतीने भाजी करा, तुम्हाला नक्की आवडेल बघा। हे झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे आणि वर झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहे भाजी। गॅस फुलच आहे, आपण 4 मिनटं याला चांगलं शिजवून घेऊया। हे बघा, 5 मिनटं झाली आहेत, भाजी परतूया आपण। हे बघा, भाजीला अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे। आता झाकण नाही ठेवायचं, आता ही अशीच परतायची आणि मग त्याच्यामध्ये खोबरं घातलं की आपली भाजी तयार झाली। आता खोबरं घालण्यापूर्वी मी काय करणार माहिती आहे, मी गावावरनं ह्याचं तेल आणलं आहे, खोबऱ्याचं तेल, लाकडी घाण्यावर काढलेलं ते तेल घालणार आहे त्याच्यामध्ये। त्यातला आणखीन एक चांगली चव येणार आहे, वेगळी चव आहे तिला। ह्या बघा, भाज्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण खोबरेल तेल घातलं ना तर त्याला चांगली एक चव येते। हे बघा, आता चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, जास्त पण नाही खारट करायची भाजी, कमी मीठ असलं तर चांगलं लागते। हे बघा, ही मुळ्याची भाजी आणि ही तिखट डाळ जर असेल ना तर खूपच छान आपण दाखवले हो, दाखवले हो। तरी अशी मी फोडणीला घातलेली ही तिखट डाळ आहे, वाटप नाही आहे असं। तर वरनं मी खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे फक्त, आणि मुळ्याची भाजी खूपच सुंदर, जेवण खूपच छान, जेवायला मजा येते। तर तिखट डाळ कशी केली या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तेव्हा तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हे बघा, ही भाजी आता चरचर असा आवाज येतो, म्हणजे ह्यातलं पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं ते पाणी सगळं निघून जाते। आता मी झाकण ठेवणार नाही, अशी जरा आणखीन 5 मिनटं मी अशी शिजून घेते। बघा, भाजीचा चांगला चरचर असा आवाज येतोय, म्हणजे चांगली शिजली आहे। आता आपण खोबरं घातलं ना की
बघा आपण खोबरं घालायचं याच्यामध्ये. ही भाजी थोडीशी ना तुरट लागते अशी, म्हणजे अशी की ह्या खोबऱ्यामुळे वगैरे त्याचा चांगला चव येते. आणि आता हे खोबरेल तेल एक छोटा चमचाभर बस चांगली ढवळून घेते मी आणि गॅस बंद करते की आपली आता ही मुळ्याची भाजी तयार झाली आहे. तर मित्रांनो, झटपट होणारी आणि पौष्टिक अशी मुळ्याची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे मुळ्याची भाजी नक्की करून बघा आणि ती गरमागरम भाकरीबरोबर नक्की खा. ही भाजी कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.